हॅलो 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 ओके हॅलो हॅलो शेख शेख हॅलो 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 शेख हॅलो 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 शेख हॅलो 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 शेख हॅलो आवाज सर्वांना येतोय का मित्रांनो येतोय ना नक्की येत नसेल तर अगदी सांगा मित्रांनो म्हणजे असं नको उगाच चालू कार्यक्रमात उगाच व्यत्यय नको बरोबर आहे ना राजा थोडासा मॉनिटरला आवाज करता हॅलो हॅलो चेक हॅलो या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर माझे मित्र आदरणीय सन्माननीय बुलंद आवाजाचे शाहीर सुशांतजी गराटे बोवा शाहिराला या ठिकाणी विनंती करतो की कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर आपण आपलं प्रमाणपत्र आणि आपल्या प्रश्नचित्र या ठिकाणी घेऊन यायचे माझा लेखी विषय या ठिकाणी आपण घेऊन जायचा आहे करायची ना सुरुवात गणपती बाप्पा किती हात द्यावी तुझ्या मनाला किती सावरावे मी माझ्या दिलाला किती हात द्यावी तुझ्या किती थांबवावे मी माझ्या दिलाला किती रडूनी जीवाने हसावे किती डोळ्यातले पाणी नव्याने वाहले किती लाडले तुला ठेवावे डोळ्यातले पाणी नव्याने आणि म्हणून हे रसिक राजा ही विनवणी हा पापड तुझ्या चरणामध्ये ठेवतोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं आनंदित झालो मी माझ्या मनाला आज करतो ही सेवा या सभा आनंदित झालो मी माझ्या मनाला आज करतो ही
आशीर्वाद माझा हे पाठी असावे रसिका तुझे प्रेम हृदयी बसावे आशीर्वाद माझा हे पाठी असावे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन वंदन करून या मराठी अस्मितेचा मानबिंदू सदसेनापती अखंड हिंदुस्थानचा धन्यवाद हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना मानाचा मुद्रा करून आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक नवसाला पावला रामोलीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आंबवली व ग्रामस्थ मंडळ आंबवली यांच्या संयुक्त विद्यमानाने कलगी आणि तुरा असा नाचाचा जंगी सामना आयोजित करण्यात आलेला आहे मित्रांनो। तरी या ठिकाणी कलगीवाले श्री भोलाई कोटे श्री नाच मंडळ मी शाहीर राजे श्रीगाव मुक्काम समिती तालुका खेड जिल्हा रत्नागिरी ही विविध शाखा जय वेता डुकरकला पथक चामोंड वेताळवाडी यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या तमाम रसिकांना प्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा। आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी प्रथमतः ज्यांचे आभार मानतो ज्यांना धन्यवाद देतो याच्या कार्यक्रमाचे यजमान नवसाला पावणारा आंबवलीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आंबवली व ग्रामस्थ मंडळ आंबवली या माझ्या सर्व आजच्या कार्यक्रमाच्या या आयोजकांना या ठिकाणी लाख लाख धन्यवाद देतो। या छोट्याशा शाहिराला मित्रांनो या सेवेची संधी आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिली आणि म्हणून या ठिकाणी मित्रांनो ज्यांच्या साथीनं ज्यांच्या सोबतीनं हा कार्यक्रम मी पुढे घेऊन जातोय ते माझे संगीतकार गेले 8 ते 9 वर्ष मला ढोलकीला साथ करतात नागेश किर्डवकर ढोलकला मला साथ देतोय माझा भाऊ नयन किर्डवकर बँजोला मला साथ करतायत माझे बंधू गेले 8 वर्ष मला बँजोला त्यांची साथ मिळते ललितदादा केसरे
कीबोर्डला मला साथ करतायत माझे बंधू आणि सर्वांच्या परिचयाचे आहेत, ज्यांची गाणी मित्रांनो अगदी प्रत्येकाच्या हृदयामध्ये ज्यांनी जागा केलेली आहे, असे माझे कीबोर्ड प्लेअर पंकज काताळे आज मला कीबोर्डला साथ करतायत. त्याचप्रमाणे ऍक्टर बँडला मला साथ करतोय माझा भाऊ आमचा प्रणव काताळे. शैलीला मला साथ करतायत माझे बंधू रोहित जाधव. आपल्यापर्यंत मित्रांनो हा आवाज पोहोचवण्याचं काम करतायत ते आपल्या या कोकणातील दापोली तालुक्यातील आसोणगावचे सुपुत्र राजूदादा पाड्या आणि संपूर्ण सहकारी यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो मित्रांनो. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमासाठी या भागातील या विभागातील कोणी या ठिकाणी शाहिरी वर्ग, गुरुजन वर्ग, प्रतिष्ठित मान्यवर, या आंबावली गावचे प्रथम नागरिक, सरपंच, पोलीस पाटील, उपसरपंच, तंटामुक्ती कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि अन्य वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर मंडळाच्या गर्दीमध्ये उपस्थित राहिले असेल तर त्या सर्वांना या छोट्याशा शाहिराचा शाहिरी मानाचा मित्रांनो मुजरा असणार आहे. तसेच मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी शाहिरी वर्ग उपस्थित राहिलेला आहे. त्याच्यामध्ये माझे शिष्य गोड गळ्याचे शाहीर आहेत वेदांची जाधव, हे देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि मित्रांनो एक सांगण्यासारखी बाब म्हणजे आजचा जो दिवस आहे, आजची तारीख आहे 2. खऱ्या अर्थानं आज सर्वांसाठी एक हृदयाला म्हणजे काळजाला एक दुःख वेदना अशी एक गोष्ट आहे की आपला बाप्पा आज 5 दिवसाच्या बाप्पाचं विसर्जन आज झालेलं आहे. आई गौराईचं विसर्जन देखील झालेलं आहे. आणि त्याच अनुषंगानं आज मित्रांनो माझे गुरुवर्य आदरणीय विजयजी निकम यांचा देखील आजचा वाढदिवस आहे. आणि म्हणून माझी जी शाखा आहे तामोंड वेताळवाडी, मी माझ्या शाखेच्या एक प्रतिनिधीला विनंती करतो की त्यांच्या ठिकाणी इच्छा आहे की त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा सर्वांनी दिलेल्या आहेत. आमच्या शाखेचे प्रतिनिधी आहेत त्याला विनंती करतो की आदरणीय माझे गुरुवर्य विजयजी निकम यांचा आपण या ठिकाणी सत्कार करायचा आणि आपण या ठिकाणी कार्यक्रम पुढे घेऊन जातोय. कार्यक्रमासाठी माझ्या सवेने गावातून देखील बराचसा प्रेक्षक वर्ग आलेला आहे. आमच्या हिरदी गावातून देखील बरेचसा प्रेक्षक वर्ग आलेला आहे. आजूबाजूची जी गावं आहेत त्या सर्व गावामधून या ठिकाणी आमचा प्रेक्षक वर्ग आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेला आहे. तसेच आमच्या या शाखेचे प्रमुख आमचे लाला दादा हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. या सर्वांना मित्रांनो शाहिरी मानाचा मुजरा करून आता गणपतीचा मानाचा बरोबर आहे ना. आज बुवा माझ्या तालुक्यामध्ये तुमचं आगमन झालेलं आहे बरोबर ना मित्रांनो, बरोबर ना. पाहुण्याचा मान अगदी पाहुणचार चांगला करायला पाहिजे बरोबर आहे ना. जर पाहुणा रुसला तर यापाला जाता कुठं. आणि म्हणून बुलंद आवाजाचे शाहीर आदरणीय सन्माननीय सुशांतजी गराडे बुवा आणि त्यांचे संपूर्ण सहकारी, त्यांचा संच, त्यांचे वाद्यवृंद, या सर्वांना या छोट्याशा शाहिराचा शाहिरी मानाचा या ठिकाणी मुजरा असणार आहे. मित्रांनो आजच्या गर्दीमध्ये माझे बंधू आणि माझे गुरुबंधू जानकर दादा देखील अशा गर्दीमध्ये या ठिकाणी दादा उपस्थित आहेत आणि शाहिरी मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून मित्रांनो आपल्या सर्वांचा जास्त वेळ न घेता माझे गुरुवर्य आदरणीय दौलतजी निकम, विजयजी निकम, राकेशजी जाधव यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करून आपल्या सर्वांच्या जास्त वेळ न घेता अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आम्हा दोन्ही शाहिरांना मोलाचं सहकार्य, शांततेचा आश्रय द्याल अशा आशा बाळगतो. आणि पुन्हा एकदा या आंबावली गावचं ग्रामदैवतेच्या चरणी नतमस्तक होऊन, माझ्या गावचं ग्रामदैवत आई झोलाई कोटेश्वरीच्या चरणावरती नतमस्तक होऊन रंगदेवतेला विनम्र अभिवादन करून प्रथम दिवशी या ठिकाणी सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
जीवना की प्रथम वंदन माझे माझ्या मायेला, दुसरी वंदन त्या माझ्या सद्गुरु चरणा, तिसरे वंदन माझे माझ्या गुरु चरणाला, आणि चौथे वंदन या माझ्या बसलेल्या साऱ्या रसिक जना. आणि म्हणून मित्रांनो, आजच्या कार्यक्रमासाठी माझ्या गावचे सुपुत्र आणि आमचे आधारस्तंभ बापूजी चव्हाण हे देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत. माझे बंधू दिलीपदादा साबळे गाव मोहाने दादा देखील अशा गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. बक्षीस मित्रांनो आलेला आहे श्री सदालाल घराण्याचे शाहीर शिवशाहीर श्री आदरणीय विठोबाजी साळवी यांचे शिष्य श्री प्रकाश जाधव महेंद्र जाधव सह शिवाजी गायकवाड यांच्याकडून संपूर्ण नाच मंडळासाठी 101 रुपयाचा पारितोषिक दिला आहे. गाव धवडे फौजदारवाडी शाकिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे अनंत मेस्त्री गाव वरवली दादांच्या माध्यमातून देखील 101 रुपयाचा बहादर असं पारितोषिक आहे मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून मित्रांनो, या ठिकाणी आपल्या सर्वांचा जास्त वेळ न घेता स्तवन या ठिकाणी गातोय. बोवानापणे संजय बोवा आजचा जो कार्यक्रम आहे बघा, आयोजकांनी रात्री मित्रांनो रात्री आमचा साखरचा कार्यक्रम झाला, झोंबाट एवढा काय जोरात झालाय, पण आज ह्याची शापच रंग झिरवली असती. पण विषय काय झालाय, आयोजकांनी मानगोटे आधीच दाबले आणि म्हणून त्या आयोजकांच्या शब्दाचा मान आणि सन्मान ठेवून कार्यक्रम करणारा माणूस आहे. म्हणून बुवा आज तुम्हाला सोडून दिलं, आज तुम्हाला एकदा ही आगाऊ शब्द कमरेच्या वरचा कमरेच्या खालचा तुम्हाला आज काहीही न बोलता आज माझ्या तालुक्यामध्ये तुम्ही पाहुणे म्हणून आलात. तुमच्या पाहुणचारामध्ये बुवा कसलीही हायगय होणार आणि म्हणून बोल आपण सांगतोय बुवा स्तवन गातोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं. की तुझ्या आशीर्वादाची रसिका मी वाट पाही, आहे तुझ्यात श्वास जोवर मी तुझ्याच साठी गात शब्द सुरणे शब्द सुरणे ही माझी, शब्द सुरणे ही माझी तव चरणावर वाहत राहील.
आणि सदैव तुझ्या सेवेचा रसिका मी दास बनून आणि म्हणून कराड्यानो अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत गाण्याच्या प्रत्येक शब्दाकडे लक्ष असू द्या. आज सांगतोय तुम्हाला स्तवन गाण्याच्या अगोदर जर वडाची साल वांग्याला काढली तर पाहुण्याचा मान सन्मान पाहुण्यासारखाच करा, पण पाहुण्याचा कानात रुतायला लागला तर त्याला मात्र त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही बुवा. आज तुमच्याशी प्रेमाला वारी करतोय, स्तवन गातोय, म्हणायचं आहे काय लक्षात सावध. हॅलो काय तो जरा याला पण शॉक येतोय माईकला, जरा बघ काय तो घरच्या देवाची रेड असेल तर काय तो एवढ्या बोल नंतर उद्या परत प्रॉब्लेम नको. 2 मिनिटं मी थोडं माईक थोडं शॉक येतो 2 मिनिटं. कुणाला येऊन देणार नाही एवढं मात्र नक्की तुमची काळजी घ्या. आणि म्हणून बारी या ठिकाणी निश्चित मित्रांनो आज बारी ही बारीच्या ठिकाणी होणार आहे. स्तवन गातोय बुवा, म्हणायचं आहे काय लक्षात असावं. तुझ्यासाठी सुरांची मी केली ना अरे तुझ्यासाठी सुरांची मी कधी केली ना तमा, कधी केली ना तमा. वाहता मी वाहता ही स्वरांजली रसिका तुम्हा. वाहता मी वाहता ही स्वरांजली रसिका तुम्हा.
वागता ईश्वरांजली रसिका वागता मी वागता ईश्वरांजली रसिका मी वागता ईश्वरांजली रसिका मी वागता ही स्वरांजली रसिका तुम्हा हो श्री गणपती गजानन महाराज गावदेवी बजरंग कैलासोसिकाजी शिवराम धोंडू अखंड सदालाल घराण्याचा छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा मोरया अरुण चिमोरे अंबाई आमच्या ठिकाणी संत निरंकारी विषयांचे महात्मा आहेत. महाराजांच्या माध्यमातून 101 रुपयाचं बहार असं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे माजी सैनिक सुदर्शन कदम खालची उमरी दादांच्या माध्यमातून 101 रुपयाच्या ठिकाणी पारितोषिक आले. मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ सदाराल घराण्याचे शाही विठोबा साळवी यांचे शिष्य शाही प्रकाशदादा जाधव महेंद्र जाधव शिवाजी गायकवाड यांच्याकडून नाच मंडळासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. गाव थोडे फौजदारवाडी शाहिरी मानाचा मुजरा करतो. मित्रांनो या ठिकाणी आजच्या गर्दीमध्ये शक्ती दुर्यावरती त्यांचं आतोनात प्रेम आहे आणि माझे बंधू सतीश दादा विचार हे देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. शाहिरी मानाचा मुजरा करतो. तर मित्रांनो या ठिकाणी स्तवन झालेला आहे. बरोबर आहे ना? झोप येत नाही ना कोणाला? तुम्ही गरम तर गोवा गरम नाही तर वारी शाप गरम होईल म्हणून या ठिकाणी आयोजकांचं तसं सांगणं आहे. कारण त्यांनी बघा ना त्यांनी आदिती असं ठेवून ठेवलेलं आहे आणि त्यांच्या शब्दाला मान देतात. आमच्या दोन्ही शाहिरांचा आता बघूया. मी माझ्या परीने मित्रांनो तुमचं निश्चित मनोरंजन या ठिकाणी करण्याचा प्रयत्न निश्चित करेन आणि म्हणून तुम्ही फक्त अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुमचा फक्त साथ फक्त मिळायला पाहिजे. बारी मित्रांनो निश्चित या ठिकाणी बारी बारीच होणार आहे आणि म्हणून स्तवन या ठिकाणी झालेला आहे. गाण्याकडे वळतोय आणि तत्पूर्वी एक माझा फेमस झालेला शहर आहे. फेमस झालेला शहर आहे. तो आता आल्यावरती काकडी आणि धोडका काढून आल्यावर बोलतील काकडी धोडका चिवडा ज्याला जाताना आपण दवसादेव आपल्याकडचा काढून ठेवा. आणि म्हणून मुंबईमध्ये जो प्रसिद्ध बीच आहे त्याचं नाव आहे जुहू. मुंबईमध्ये जो प्रसिद्ध बीच आहे त्याचं नाव आहे जुहू. ओ कराट्यानो चेंगड्या बोले
हा पहिल्यांदा शेर मी गायला, आता बरेच जण गातात. असू द्या ना, चॅंगल्या मात्र फेमस झालाय पोराडो. आणि म्हणून या ठिकाणी श्रवण झालेला आहे. गाण्याकडे वळतोय. विषय मित्रांचा असा आहे, विषय असा आहे, लई मोठं स्वप्नात इस्पीर खान समजतात हे गोवा आहे ना. म्हणजे डावानी उजवा पण करत नाही, पण हुशार केले मोठे आहे. गोवा तुम्हाला गणाचा प्रश्न विचारतो. तुम्ही लय तीर रात्री हवेत मारत होता, पण तुमचं तीर फसले सगळं हे लक्षात ठेवा. पण आज तुम्हाला गण गातोय, गणात तुम्हाला प्रश्न विचारतोय, ते उत्तर आल्यानंतर मला तुम्ही तुमच्या गणात द्यायचं आहे. आणि दुसरा मुद्दा बुवा, आज माझ्या तालुक्यात आहात म्हणून काही तुमच्या बोगांडीवर बसणार. राजेश बुवा बारी कशी करतो हे तुम्हाला पण चांगलंच माहितीये बुवा. त्यांनी रात्रीच माझा अनुभव घेतले नाही, काय माहिती बुवा झोपलाय का नाही तो रात्रभर. हो, नियम जर वाकडी असेल तर त्याला, मेड जर वाकडी तर त्याला नियम पण वाकडाच काढायला लागतो. आणि म्हणून माझे बंधू सुजित दादा जोवळे हे कोणाच्या गर्दीमध्ये उपस्थित आहे, पाण्याचा मुजरा करतो. तर बुवा बघा, गण या ठिकाणी गातोय. आणि तत्पूर्वी तुम्हाला एक माझं शेवटचं सांगतो. आज तुम्ही मित्रांनो खरं सांगतो, ज्या माणसानं गेले 45 वर्ष ही लोककला गाजवली, आदरणीय दत्ताजी घराटे आज आपल्यातून निघून गेले, स्वर्गवासी आहेत. आणि त्यांचे हे चिरंजीव, एकुलतं एक गाणार, एक लव्य, एक निष्ठ शिष्य त्यांचं हे. मग त्यांच्या बुवा नावाला कुठे डाग लावून देऊ नका. आणि म्हणून तुमच्या गुरुवर्यांचा मी आदरच करतोय. पण आज जर बुवा बारी तुमची आणि माझी आहे, तुला काय बसायचं तो माझ्या मानगुडीला बस. पण माझ्या गुरुवर्यांवरती जर आज तोंडात एक शब्द बुवा निघाला तर जगल्या बोले एवढाच बुवा. आणि म्हणून गण मित्रांनो कसा आणलाय म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. अरे होतो आनंद मनाला माझ्या तुझ्या सेवेला येता, या गोडवाणीने आळवितो गणराया तुला. आणि विषय गणा तुम्ही थोडं कसा आणला हे बघा. आज 1.5 दिवसाचे बाप्पा काही दिवसांपूर्वी आपल्याला निरोप घेऊन त्यांच्या गावाला गेले. आज 7 दिवसाचे बाप्पा त्यांच्या गावाला निघून गेले. आज गौराईचं देखील मित्रांनो या ठिकाणी विसर्जन झालेलं आहे. गौराई पण तिच्या गावाला गेलेली आहे. पण आज 10 दिवसाचे गणपती अजून बाकी आहेत. काही ठिकाणी 21 दिवसाचे बाप्पा बाकी आहेत. रूप तेच आहे, बाप्पा तोच आहे. आज गौराई मात्र सोडून गेली. आई लेकरापासून वेगळी झाली. विषय मित्रांनो कसा आणलाय, असं आई काल मित्रांनो वंश झालं आहे ना, काल वंश सर्व माझ्या माई माऊल्यांनी काल वंश केलेले आहेत. काल वंशांचा विषय कोणा दिला होता. आज गौराई तिच्या लेकाला सोडून गेली. आज 10 दिवसाचा बाप्पा आहे. पण विषय असा आहे की ते रूप जे आहे बाप्पाचं 10 दिवसाचं, ते काय सांगताय फक्त त्या बाप्पाला सांगतोय. आज आई तुला सोडून काय केली, विषय कसा आणलाय बघा. आणि मला वाटतं आजच्या गर्दीमध्ये आमचे सुरेश दादा या ठिकाणी आमचे युट्यूबर आहेत कोकणातील, याच्या कार्यक्रमाला उपस्थित झाले. शाकिरी मानाचा मुजरा करतो. आणि बघा मित्रांनो विषय कसा आणलाय सांगा तुम्ही हो गणराया, सोबतीला ती होती आदी माया. अहो सांगा तुम्ही हो गणराया,
ती सोबतीला होती आली माया प्रश्न हा पडला माझ्या मनाला बघा सर्वांच्या जीवाला रुगरुग लागले अरे प्रश्न हा पडला माझ्या मनाला आज तुझ्या तवपाई माशी कशी तुझी नवलाई सांग सोडून का गेली गमराई देवा अरे तुझी किमिया कशी आहे तुझी नवलाई काय आहे माशी कशी तुझी नवलाई का सांग सोडून ती गेली गवराई अरे गागाट्यानो आज गौराई तिच्या लेकराला सोडून का गेले या आल्यावर सांगायचं हाव करी चिबडा काकड्या तवसा आकुड तुला चिबूड दे जाताना तो सोबत जाताना पालीत घेऊन जा आणि म्हणून या ठिकाणी मित्रांनो गण गातोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं
कशी तुझी नवलाई सांग सोडून का गेली गवराई या ठिकाणी बरं वैश्यवाणी समाज संघटना खेड मान्य श्री गौरवदादा संजाले अध्यक्ष शाहीर जंगम शाहीर प्रकाश मोरे तळे देऊळवाडी शुभम मोरे दादाच्या माध्यमातून 101 रुपयाचा बहादर असा पारितोषिक आलाय मानाचा मोजरा करतो. तर बघा मित्रांनो ते कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं उशीर पण बराचसा होत झालेला आहे आणि म्हणून स्तवन झालेले आहे गण या ठिकाणी झालेला आहे आणि आता खऱ्या अर्थानं आहे ना पोवाची सुरुवात आल्यापासून होते पण आमची खरी मजा आम्ही गवळणीपासून करतो कारण आम्ही कलिगी वादळ आम्ही कोण आहोत कलिगी वादळ बरोबर आहे ना. आणि म्हणून मित्रांनो आता निश्चित झोपा सगळ्यांच्या उडतील मला माहिती आहे कारण गवळ एकदा आली की माणूस झोपेतनं जागा होता आता पोवा गवळणीत नक्की काय बोलणार आहे बरोबर आहे ना. आणि म्हणून स्तवन आणि घर या ठिकाणी झालेला आहे. गवळणीचा विषय रात्री बोवांना गोट्या दिल्या होत्या त्याच्यावर त्यांनी सोट्या आणले है ना. आज बोवा गोट्या आणि सोट्या घेता चालायचा आज या ठिकाणी विषय जो आणलेला आहे बोवा आगळा वेगळा माझ्या माय माऊल्या या ठिकाणी बसलेल्या आहेत. या पवित्र जागेचा या रंगदेवतेचा या माय माऊल्यांचा मान आणि सन्मान ठेवून या समाजाचा मान सन्मान ठेवून बोवा आज तुम्हाला एक वेगळा विषय देतोय गवळणीचा. पण त्याला उत्तर देताना जर वडाचा तेल वांग्यावर काढला बोवा आई शपथ तुम्हाला सांगतो रात्री जे काहीच झालं नाही बोवा आज तेवढा या ठिकाणी घडवून जाईल सर्व. आणि म्हणून गवळण या ठिकाणी गातोय बोवा म्हणायचं आहे काय लक्ष असावं. सारे तुझी लबाड साथी मग विसरून गेलेत कान्हा ती तुझी जीवा भावाची नाती. अरे चोरी करून आले तहारावी ते मध्यान राती मग तुझ्याच घरात जाऊन कान्हा अरे बघ त्यांनी केलं या साई सुमन टूर्स अँड ट्रॅव्हलचे मालक माझे बंधू समीर दादा मोरे दादांच्या माध्यमातून 101 रुपयाचा बहादर असा पारितोषिक आलेला आहे मानाचा मुजरा करतो. आता हो विषय का हो घराण्यानो या आता तुमचा पेन आणि लिहायला सुरुवात करा. विषय कसा आणलाय बघा ऐका मित्रांनो. आले जाता बाजारी तू रोज हरी मला ठेवतो का थांबून जाता बाजारी मग तू रोज हरी अरे मला ठेवतो का थांबून. राधा म्हणते कानाला काना मी ज्या ज्या वेळी त्या मथुरेच्या बाजारात जाते त्या वेळी त्या वाटेवरती येऊन मला अडवतोस बरोबर आहे ना. मला अडवतोस माझ्या दह्या दुधातलं माठ लोणी जे काय आहे ते खाऊन टाकतोस. मग तुला राधा असं म्हणते अरे मी जाता बाजारी तू रोज हरी मला ठेवतो का थांबून. मला वाटे वाटवतोस माझी वाट अडवतोस ना. आता मी तुला काय म्हणते अरे तुझ्या घरातलं डेर बरोबर ना तुझ्या घरातलं डेर बघ कोण पितो या दाबून बरोबर ना. मला माझी वाट अडवतोयस मग तू पण आज 9 लाख गाई गुरांचा मालक तो आहेस. तुझ्या पण घरात अगदी डेरा भरलेला आहे. मग जर तू माझ्या माठाचा दही दूध घेऊन खातोयस तर तुझ्या घराला दाबून कोण खातोय कोण पितोय म्हणजे दही दूध लोणी ते जाऊन तू बघ. तुझ्या घरात जाऊन तुझ्या नावाखाली माझ्या कोण मारून येतोय ते तू बघ.
एवढाच बुवा आज साधा सोपा आणि आयोजकांच्या शब्दाला मान ढोल पाय ठिकाणी बारी करतोय. नाहीतर आई शपथ सांगतो बाबा या टोपी घालून येतात ना त्यावरती त्याच्या खाली कुठं थोडासा वरवंटा बाकी आहे त्याच्यावरचा पण बुवा शाप घालून टाकला असतं पण माझा इलाज नाही हो. कासर आवडले ना काय करणार काय त्याला म्हणून म्हणते बुवा अरे तुझ्या घरातलं ढेर बघून मी तो याला जर तू आम्हाला अडवून आमच्या मान्यता दही तो दोन्ही खातोयस तर तुझ्या घरात अरे तुझ्या नावावर नक्की मजा मारून तरी कोण येतोय. एवढाच मित्रांनो साधा सोपा सरळ थोडासा बोलायला लागेल पण चांगला वाटेल एवढाच विषय म्हणून म्हणतोय साधा बाजारी रोज भारी साधा बाजारी रोज भारी मला ठेवतो का थांबून तुझ्या घरात लढीर तुझ्या घरात लढीर बघून मी तो याला तुझ्या घरात लढीर बघून मी तो याला तुझ्या घरात लढीर बघून मी तो याला तुझ्या घरात लढीर बघून मी तो याला
मी तुला समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना लेखी विषय या ठिकाणी देत असतो. मी लेखी विषय माझ्या शाहिरांपर्यंत पोहोचवलेला आहे, परंतु रसिक प्रेक्षकांच्या कानावरती माझे बंधू सतीश दादा विचार दादांच्या माध्यमातून 101 रुपयाचा पारितोषिक आले मानाचा मुजरा करतो. तर बघा, रसिक प्रेक्षकांच्या कानावरती माझा विषय असावा, विषयाचं विश्लेषण करतो की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं, त्या सद्गुरूचं नाव काय? कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं, त्या सद्गुरूचं नाव काय? आणि खाली माझ्या विषयाची भाषा आहे की नारद मुनी सोडून मला बुवा तुमचं उत्तर या ठिकाणी अपेक्षित आहे बुवा. रात्रीही बुवांना मी हा विषय दिलाय, याच्या आधीही त्यांचे माझे 2 कार्यक्रम झाले, मला वाटतं 2च झालेत आणि आता हा आजचा दुसरा. तर बुवांना हा विषय दिलेला आहे. शाहीर, जर तुमच्याकडे माझ्या विषयाचा पुरावा असेल तर निश्चित माझ्या विषयाला या ठिकाणी हात घालण्याचा प्रयत्न करा बुवा. तुमच्यावरती काय माझी जबरदस्ती नाही. आणि आज बुवा जर माझ्या विषयाला या ठिकाणी जर तुम्ही योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न केला तर निश्चित आज या माझ्या आंबवली गावामध्ये तुमचा बुवा वाजत गाजत बुवा सत्कार करेल या ठिकाणी, जर उत्तर बरोबर दिलं तर. पण उगाच जर बुवा वडाची साल जर मांग्याला लावली बुवा तर मात्र तुम्हाला मी काय पुढचं बोलत नाही बुवा. आणि म्हणून मित्रांनो, पुढचा विषय काय म्हणायचं आहे काय लक्ष असावं. खेळ हा शक्ती तुर्याचा बुवा समजू नको तू साधा, याचा विचार कर थोडा मनाशी तुर्याच्या दादा. नको लागूस वाईट विचारांच्या भलत्याच नादा, अशाने गराठे बुवा तुझ्याकडे आणि बघ तुला येईल मोहनचा काय बघा गराठे आहे ना, अगदी अंगापासून पण घडी काय मजबूत. नागराला एकट्याला धरला तरी बैल काय हलायचं नाही. म्हणून म्हणतोय आज 10 नंबरचं सरकार पंढरी फडके किंग मेकर, म्हणतो भेटल जावा मी गुन्ह्यात, हो मला टच करा हो पुण्यात. विषय कसा आहे का? विषय का? अहो प्रश्न हा सोडवा, तुमची अक्कल लढवा. प्रश्न हा सोडवा. आज मला बघू द्या बुवाचा मेंदू नक्की गुडघ्यात खाली डोपरात येतो. प्रश्न हा सोडवा, तुमची अक्कल लढवा. नका उगाच वाढवू एवढाडे, त्याचं उत्तर द्या तुम्ही गराटे. वरचं नाव आहे सुशांत दत्ताजी गराटे, बरोबर आहे ना? अहो त्याचं उत्तर द्या तुम्ही गराटे. हे काल मला बोलतोय मग कधी भाषा दलत होतं, मग कधी वडापाव दलत होता, मग आज काय मी म्हणतो ऐका. अहो प्रश्न हा सोडवा, तुमची अक्कल लढवा. नका उगाच वाढवू राठे, अहो त्याचं उत्तर द्या तुम्ही गराटे, नाही तर भाजायला लावीन पराठे. ओ गराटे नो, अहो त्याचं उत्तर द्या तुम्ही गराटे, नाही तर भाजायला लावीन पराठे. वा, पीठ तुमचा, पटपट तुमचा, लाटणा पण तुमचाच, तो कुठं कुठं फिरवायचा आहे आणि पराठे कसं भाजायचंय तेवढा फक्त विचार तुम्ही करा. म्हणून म्हणतोय प्रश्न हा सोडवा, तुमची अक्कल लढवा. प्रश्न हा सोडवा, अक्कल लढवा. नका उगाच वाढवू राठे, त्याचं उत्तर द्या तुम्ही गराटे, त्याचं उत्तर द्या तुम्ही गराटे, नाहीतर भाजायला लावीन पराठे. उत्तर द्या तुम्ही गराटे, नाहीतर भाजायला लावीन पराठे. त्याचं उत्तर द्या तुम्ही गराटे, नाहीतर भाजायला लावीन पराठे.
शांत आणि संयम ठेवून तो फक्त या आयोजकांच्या शब्दाला मान ठेवून भावाची बारी अशी केली. नाहीतर तुम्हाला आज तुमच्या मला ठासणीच्या बंदुक्या लई ठिकाणी टाकायच्या होत्या. आमचे देवेंद्र गोटेकर दादा हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. मानाचा मुजरा करतो आणि म्हणून बुवा तुमच्या बार मला लई टाकायचा होता. अगदी कारतूस भरूनच आणला होता. सोलकीचा नाही तर आठकीचा पण डुकरच आडवाच करायचा होता. पण बुवा आज आयोजकांनी माझी ठासणीची बंदूक त्यानेच घेऊन ठेवलेला आहे. म्हणून बुवा कार्यक्रम शांततेत आणि संयमाने केला आहे. आणि म्हणून बुवा तुम्हाला तुमच्या पहिल्या फेरीसाठी लाख शुभेच्छा देतो मित्रांनो. आणि या ठिकाणी बुवा तुम्हाला जेवढी आपटून बारी करता येईल, तुम्हाला जेवढी ताकदवर बारी करता येईल, निश्चित तुम्ही या ठिकाणी बारी करा मित्रांनो. आपल्या सर्वांच्या ठिकाणी आशीर्वाद धन्यवाद.